गोरक्षकर, हेड रिसर्च, प्रॉफिट मार्ट सिक्युरिटीज. अविनाशजी, आपलं स्वागत आहे कार्यक्रमात. इक्विटी मार्केट्समध्ये जे करेक्शन आपण बघितलं, 8% असं म्हणतायत लोक की 8% करेक्शन्स हे आहे. मला प्रत्येक करेक्शन लोक म्हणतात की हेल्दी आहे, नाही आहे. कशा प्रकारे गुंतवणूकदारांनी या करेक्शनकडे पाहावं? कारण जी 2225 अंक मागच्या आठवड्यातले मी जी म्हणतोय ती जर 5 दिवसातलं ट्रेडिंग बघता ती मोठी गोष्ट होती. काय वाटतं आहे मार्केट्सबद्दल? शैलेश, मला वाटते की मार्केट या आठवड्यामध्ये पण खूप वोलेटाईल राहणार आहे आणि त्याचं कारण मेन म्हणजे ग्लोबली बरेच अनसर्टन्टी आहे. रशिया उक्रेनची वॉर अजूनही संपली नाही आहे. क्रूड ऑइल प्राइसेस $110वरती चाललेले आहेत. डॉलर इंडेक्स 20 इयरच्या हायवरती आहे आणि ऑब्व्हियसली इन्फ्लेशन वाढतो आहे. इंटरेस्ट रेट्स बोथ इंडियामध्ये आणि ग्लोबली फेडनी पण 50 बेसिस पॉईंट्स हाईक केले. तर हे सगळे फॅक्टर्स आपण अकाउंट केले तर सर्वात मोठा फॅक्टर आहे FIIची लिक्विडिटी. गेल्या आठवड्यामध्ये पण 12,000 कोटीची सेलिंग इंडियन मार्केट्समध्ये झालेलं आहे. तर मला असं वाटतं की साधारणपणे इंडेक्स 16,200-300 या लेवलला येऊ शकतो. त्याच्यानंतर जर का मार्केट या लेवलहून खाली गेलं तर आपल्याला एक आणखीन मोठा सेल ऑफ दिसायला मिळेल. आणि ॲज फार एज इन्व्हेस्टमेंट इज कन्सर्न, मला वाटते आत्ता निवेशकांनी खूपच सांभाळून आणि कॉशियसली मार्केटमध्ये काम केलं पाहिजे. काही घाई करायची गरज नाही. खालच्या लेवलला कदाचित आपल्याला आणखीन चांगले लेवल स्टॉक्समध्ये मिळू शकतात. तर माझं म्हणणं आहे की थोडंसं पेशन्स ठेवा. मार्केट या आठवड्यामध्ये वोलेटाईल राहील आणि परत आपली विकली एक्सपायरी पण गुरुवारी आहे. तर त्यामुळे हे सगळे फॅक्टर्स बघूनही फ्रेश बाईंग मला वाटते ताबडतोब करण्याची माझी काही ॲडवाईस नाही आहे. हां, फ्रंटलाईनमध्ये ज्या मोठ्या कंपन्या आहेत त्याच्यामध्ये थोडंसं करेक्शन आलं, जसं लार्सन अँड टुब्रो आहे, एशियन पेंट्स आहे. या सगळ्या कंपनीजमध्ये हेल्दी करेक्शन जर का येतं तर पोर्टफोलिओसाठी डेफिनेटली दीज आर गुड कंपनीज टू बाय ऑन डिक्लेअर. अविनाशजी, हा जो मुद्दा आहे की असं प्रत्येक वेळी ज्या मार्केट्स खाली जातात तर मी प्रत्येक वेळी बाईंग ऑपॉर्च्युनिटी असते तसं नाही की तेव्हा मी शेअर घेऊ शकतो तसं नाही किंवा ती चांगली ऑपॉर्च्युनिटी नसेल. आणि प्रत्येक राईज जी आहे ती सेलिंग ऑपॉर्च्युनिटी पण नसते. हा जो एक सुवर्णमध्यातनं गाठायचा असतो, आपण काय मार्गदर्शन कराल त्याबद्दल? तर पहिली गोष्ट म्हणजे शैलेश, आपण कोणतीही कंपनी इन्व्हेस्ट करतो तर आपल्याला एक 2 किंवा 3 वर्षाचा टाईम फ्रेम घेऊन काम करावं लागतं. आणि सर्वात मोठी गोष्ट म्हणजे मार्केट 21मध्ये तुम्हाला माहिती आहे इंडेक्स लेवलवरती 20-21%चा अपसाईड आम्ही सर्वांनी पाहिलेला आहे. आत्ता यावर्षी जसं माझे दुसरे को पॅनलिस्टनी म्हणाले की मार्केट वोलेटाईल राहील. 2022मध्ये रिटर्न्स खूप डिफिकल्ट असणार आहेत. तर त्यामुळे स्टॉक स्पेसिफिक अप्रोचच वापरायचा, पण डेफिनेटली बाय ऑन डिक्लाइन करा, कारण चांगली कंपनी बाउन्स बॅक होऊ शकते. नॉर्मली रिटेल इन्व्हेस्टर्स काय करतात की पेनी स्टॉक्समध्ये किंवा फार किरकोळ प्राइसेसच्या शेअरमध्ये इन्व्हेस्टमेंट करतात. ती गोष्ट चुकीची आहे आणि त्याच्यामध्ये जास्ती पैसा लोकांचा म्हणजे इन्व्हेस्टर्सचा तुटतो. तर माझं म्हणणं आहे पोर्टफोलिओ चांगला बनवण्याची संधी चांगली आहे, पण टाईम फ्रेम कमीत कमी 1.5 ते 2-3 वर्ष ठेवा, कारण इक्विटीज अशी ॲसेट क्लास आहे जी तुम्हाला ऑलवेज आउट परफॉर्मन्स देईल. बरोबर आहे. अविनाशजी, मागच्या आठवड्यातच आता RBIने जे धोरण जाहीर केलं, ॲक्च्युली खरं 2 पॉलिसी रिव्ह्यूच्या मध्ये त्यांनी पटकन CRR रेशिओ त्यांनी वाढवलेला आहे. माननीय वित्तमंत्री निर्मला सीतारामन यांनी पण त्याचं एक्सप्लेनेशन दिलं की ठीक आहे, थोडं सरप्राईज आहे पण वेळ बरोबर आहे, आत्ता हे करणं आवश्यक होतं. या 2 गोष्टी आहेत. कुठेतरी आता आम्ही इझी मनी मिळणार नाही, जो प्रोडक्शन लिंक स्कीम्स होत्या ज्या कोविड काळात आवश्यकही होत्या, आणि ही लिक्विडिटी टायटन करणं हे महत्त्वाचं आव्हान RBI पुढे होतं असं वाटतं. आणि त्याचा कुठल्या सेक्टर्सवर इमिजिएट परिणाम होईल असं वाटतं? कारण असं बघितलं तर व्याजदर बँकांनी, सगळ्या बँकांनी म्हणजे प्रायव्हेट सेक्टर, पब्लिक सेक्टर सगळ्यांनी व्याजदर आता वाढवलेलं आहे. त्यामुळे कर्ज महाग होणार. कर्ज महाग झाली की कॉर्पोरेटचा जो एक हे असतो की आपण उमेद असते की आत्ता आपण हे करू, ते इन्व्हेस्टमेंट सायकल कदाचित पुढे जाण्याची शक्यता निर्माण होऊ शकते. काय वाटतं आपल्याला? नाही, पहिली गोष्ट म्हणजे हा जो रेट हाईक आलेला आहे तो खूपच सरप्रायझिंगली होता, कारण कोणी अपेक्षा केली नव्हती. बट सर्वात मोठा जो फटका लागेल तो बेसिकली बँकांना, हाऊसिंग फायनान्स कंपनीजना आणि NBFCजना लागेल, कारण इंटरेस्ट रेट सायकल जेव्हा वाढते तेव्हा ऑब्व्हियसली सगळ्यांचे लोन्सचे EMIs वाढतील आणि शॉर्ट टर्ममध्ये डेफिनेटली थोडी जास्ती डिमांड जी आहे ती थोडीशी कॉम्प्रेस होईल. दुसऱ्या कंपनीज ज्या खूपच लिव्हरेज आहेत, ज्यांच्या बॅलन्स शीटवरती भरपूर लोन्स आहेत, त्यांना ऑब्व्हियसली इंटरेस्ट कॉस्ट जास्त द्यावं लागेल आणि इंटरेस्ट कॉस्ट जास्ती झाल्यामुळे अर्निंग्स ग्रोथ जो मार्केट बघतो तो देखील हा आकडा कमी होण्याची शक्यता आहे. तर शॉर्ट टर्ममध्ये शैलेश मला वाटतं की मार्केट बँकिंग सेक्टरला क्लिअरली सेल ऑफ का करतोय, कारण हा जो इफेक्ट आहे हा कमीत कमी एखाद क्वार्टर किंवा 2 क्वार्टर्स राहील. बरोबर. आणि त्याच्यानंतर जेव्हा नॉर्मलायझेशन होईल तेव्हा क्रेडिट ग्रोथ सायकल पिकअप होईल. तर ऑब्व्हियसली इकॉनॉमीमध्ये आता इंटरेस्ट रेट सायकल जी 4 वर्ष सॉफ्ट पॉलिसी होती, लो इंटरेस्ट रेट होती, ती आता रायझिंग इंटरेस्ट रेट सायकल झाले. आणि आपल्याला देखील दुसरा एक RBIचा हाईक आला तर त्याच्यामध्ये वी शुड नॉट बी सरप्राईज. तर त्यामुळे हा फॅक्टर पण मार्केटवरती थोडासा प्रभावित होईल आणि डेफिनेटली कॉर्पोरेट सेक्टरला थोडीशी कठीणाई होणार,
कारण त्याच्यामध्ये काही डाऊट नाही की अर्निंग्स ग्रोथ इम्पॅक्ट होणारच. मला वाटते की जसं आशिषने सांगितलं की मार्केटमध्ये जेव्हा एक्स्ट्रीम व्हॉलेटिलिटी असते तेव्हा साईडलाईनवरती राहणं काही वाईट गोष्ट नाही आहे. आणि दुसरी गोष्ट, जर का आपल्याला सेक्टर सिलेक्ट करायचा असलाच तर मला वाटते एक्सपोर्ट ओरिएंटेड सेक्टर्समध्ये फोकस करावं. डिफेन्सिव्ह सेक्टर्स, फार्मा सेक्टर आहे जे बरेच मला वाटते अंडर परफॉर्म केलेले आहेत, त्याच्याकडे बघावं. कारण मला असं वाटतं की पुढच्या 6-8 महिन्यामध्ये इथे रिकव्हरी जरूर येईल. एक्सपोर्ट कंपनीजना फायदा जरूर होणार, कारण रुपया वीक होतोय, डॉलर स्ट्रॉंग होतोय. तर हा एक क्लिअर थीम इमर्ज होतोय. आणि दुसरी गोष्ट, IPOsबद्दल म्हटलं तर IPOs हा सेंटिमेंटल गेम असतो. जेव्हा मार्केट चांगलं चालतं तेव्हा IPO चांगला उघडतो. कॅम्पस शूज खूप चांगली कंपनी आहे, बट कदाचित आज मार्केटच्या नेगेटिव्ह ट्रेंडमुळे कदाचित IPOच्या प्राईसच्या खाली पण लिस्ट होऊ शकते. आणि डिलिव्हरीचा IPO म्हटलात तर शैलेश, ही कंट्रीमधली सर्वात लार्जेस्ट इन्फ्रास्ट्रक्चर लॉजिस्टिक प्लेअर आहे. ह्यांच्या मॅनेजमेंटबरोबर आम्ही गेल्या आठवड्यात बोललो होतो, तर एक गोष्ट कळली की त्यांचं जे एक्सप्रेस पार्सल सर्व्हिस आहे ते जास्ती करून ई-कॉमर्सवरती केटरिंग करतं. आणि ई-कॉमर्सचा धंदा गेल्या 3-4 वर्षामध्ये 30%चा ग्रोथ दाखवतो. आणि ते खूप पॉझिटिव्ह आहेत, कारण ई-कॉमर्सचे ॲप्लिकेशन्स डिजिटल बऱ्याच प्रमाणात इंडियामध्ये वाढले आणि पुढेही वाढेल. तर मला असं वाटतं की ज्या इन्व्हेस्टर्सना या IPOमध्ये इन्व्हेस्ट करायचं आहे, प्युअरली लिस्टिंग गेन्स म्हणून घेऊ नका, एक 2-3 वर्षाचा व्ह्यू घेऊन करा. कारण आत्ता करंटली कंपनी लॉस मेकिंग आहे आणि लॉस रिकवर करायला साधारणपणे 1-2 वर्ष लागू शकतील, हे कंपनीचं पण मान्य आहे. तर डेफिनेटली लॉंग टर्म प्रॉस्पेक्ट्स चांगले आहेत आणि ई-कॉमर्स तर डेफिनेटली वाढेल. बट जर का आपल्याला इमिडिएट रिटर्न्स पाहिजे असतील डिलिव्हरीच्या IPOमध्ये, ते मला वाटत नाही शक्य आहे. अविनाश, जिथे 2-3 वर्षापूर्वीच आपण मार्केट्समध्ये बघा की अनयुज्युअल रिटर्न्स आम्ही देतो, की तुम्हाला तुमची अपेक्षा नसेल एवढे रिटर्न्स तुम्हाला आम्ही इक्विटीमधनं देतो, अशा प्रकारचे पण बरेच आपण आर्टिकल वाचले असतील, काही तज्ज्ञांची मतं वाचली असतील. मुळातच अशा या मार्केटमध्ये की असं सेक्टर किंवा जो अनयुज्युअल रिटर्न्स देऊ शकेल किंवा त्याची कपॅसिटी आहे, असं सेक्टर सांगता येणं शक्य आहे का? आणि दुसरं म्हणजे या आठवड्यातले काही रिझल्ट्स आपण आपल्या प्रेक्षकांना सांगूया. एशियन पेंट्सचे रिझल्ट आहेत, MRF टायर्स आहेत, PVRs आहेत, म्हणजे वेगळे सेक्टर आहेत. एक एंटरटेनमेंट झाला, टायर्स झाला, एक एशियन पेंट्स म्हणजे सगळ्यात मोठी कंपनी आत्तापर्यंत. हां, काय वाटतं? नाही, आता रिझल्ट्सची गोष्ट तुम्ही म्हणालात तर पेंट सेक्टरमध्ये डेफिनेटली थोडेसे हेडविंड्स आहेत, कारण क्रूड ऑइलचे प्राइसेस वाढले आहेत. त्यांचं मेन रॉ मटेरियल क्रूड ऑइल रिलेटेड आहे, तर ऑब्व्हियसली एशियन पेंट्स कसं मार्जिन दाखवतं हे इम्पॉर्टंट आहे. दुसरी गोष्ट, तुम्ही टायर्सची गोष्ट केली, MRFमध्ये पण मला असं वाटतं की नंबर्स थोडेसे खराब येण्याची शक्यता आहे, कारण आपण सिएटचे नंबर्स पाहिले आहेत, खूपच खराब आहेत. तर नॉर्मली जेव्हा टायर सेक्टरमध्ये बऱ्याचशा कंपनीज रिझल्ट डिक्लेअर करतात तेव्हा क्रूड ऑइल रिलेटेड जे काही रॉ मटेरियल्स आहेत ते वाढल्यामुळे ह्यांना थोडासा प्रॉब्लेम होऊ शकतो. आणि एंटरटेनमेंट सेक्टरमध्ये तर आता PVR आणि आयनॉक्सचा मर्जर होणार आहे, तर सर्वात मोठा जो ट्रिगर पॉईंट असेल तो नंबर्स नसेल, बट मॅनेजमेंटची कॉमेंट्री असेल की तो मर्जर आता कसा ते पुढे घेऊन जात आहेत. तर मला असं वाटतं की काही कंपनीजमध्ये आपल्याला नंबर्स बघावे लागतील, काही कंपनीजमध्ये मॅनेजमेंट कॉमेंट्री बघावी लागेल. आणि सेक्टर शैलेश जर का तू म्हटलंस तर माझं तर कम्फर्ट फार्मा आणि एक्सपोर्ट ओरिएंटेड कंपनीजमध्ये यावेळी. कॅपिटल गुड्समध्ये L&T मला हा शेअर आवडतो, कारण सर्वात मोठी गोष्ट ऑर्डर बुक विजिबिलिटी चांगली आहे, कंपनीची बॅलन्स शीट चांगली मोठी आहे. आणि इंडियामध्ये जर का 8-9%चा GDP ग्रोथ यावर्षी होणार आहे, तर त्याचा फायदा ऑब्व्हियसली इन्फ्रास्ट्रक्चर, कॅपिटल गुड्स, डिफेन्स या सगळ्या क्षेत्रांना मिळेल. आणि ते सगळं काय L&Tकडे आहे. तर ऑब्व्हियसली मार्केट पडतं तर हा शेअर खाली पण घेण्यासारखा आहे, कारण तो जरूर इन द नियर टर्म बाउन्स बॅक पण होईल. बरोबर आहे. अविनाशजी, सेन्सेक्स 786नी आत्ता खाली ओपन झालेला आहे, तर निफ्टीमध्ये सुद्धा 16,180 थोडीशी पडझड आपल्याला दिसते. जसं अजयजी मगाशी म्हणाले की खूप व्होलटाईल असं सेशन आपल्याला दिसणार आहे हा आठवडासुद्धा. काहींचं म्हणणं आहे की एक सेकंड हाफ नंतर, रिकव्हरीनंतर थोडीशी दिशा हे दिसेल. निफ्टी आणि सेन्सेक्सचं पुढचं काय हे असू शकतं प्रवास? शैलेश, जसं आपण आता सुरुवातीचं मुवमेंट पाहिलेलं आहे, मला वाटते निफ्टी जर का आज 16,230चं क्लोजिंग देत नाही तर पुढचा पल्ला खूप इम्पॉर्टंट आहे. मग इंडेक्स कदाचित 15,700 किंवा 15,800ला येऊ शकतं. तर आत्ता तरी सांगणं कठीण आहे, बट सेकंड हाफमध्ये होपफुली रिकव्हरी झाली तर मार्केटला थोडासा सपोर्ट मिळेल. आणि क्लिअरली आज FIS काय करतात, क्लिअरली ग्लोबल हेडविंड्स काय आहेत, म्हणजे रशियाचा विक्ट्री डे आहे तर तिकडनं काय समाचार येतो, हे सगळं काय मार्केट आजच्या दिवसामध्ये पाहिल. आणि ओव्हरऑल असं वाटतं की सेन्सेक्समध्ये पण जो अपसाईड येईल तो बेसिकली सेकंड हाफमध्ये येईल, आणि ते देखील जर का लिक्विडिटी डोमेस्टिक इन्स्टिट्यूशन्सकडनं येते. ओव्हरऑल या मार्केटमध्ये ट्रेंड चेंज करणं हे थोडंसं डिफिकल्ट वाटते, कारण ग्लोबल हेडविंड्स खूपच नेगेटिव्ह आहेत. आता US ऑलरेडी इन्फ्लेशन रेकॉर्ड हायवरती चाललं, तर त्यामुळे मला वाटतं की मार्केट आज नेगेटिव्ह बायसनीच कदाचित बंद होईल. बट लेवल्स वॉच करा. 16,230 ही लेवल आज मार्केटने मेंटेन केली
तर चांगले, नाहीतर उद्याच्या दिवशीमध्ये पण गिरावट म्हणजे फॉल. पण जर तरी याच्यात एक इन्व्हेस्टमेंट आयडियाज आपण म्हणतो की टायटन सारखी कंपनी असेल, वेगवेगळ्या सेक्टर तुमच्या दृष्टीने अशा इन्व्हेस्टमेंट आयडियाज जे ज्याला म्हणतो व्हॅल्यू स्टॉक्स. आता हे व्हॅल्यू स्टॉक पिकिंग हे या सगळ्याचा एक काय म्हणतात त्याला एक कळीचा मुद्दा आहे म्हणा, एक मंत्र आहे म्हणा, की सेक्टर तुम्ही चूज करा, त्यातले एक व्हॅल्यू स्टॉक्स चूज करणं हा सगळ्यात महत्त्वाचा आहे. आपण काय सांगाल कुठल्या सेक्टरमधले कुठले स्टॉक? नाही, माझं असं म्हणणं आहे की जर का कोणाला 1 वर्ष 1.5 वर्षाचा व्ह्यू पॉईंट घ्यायचा आहे तर फ्रंटलाईन्स सेक्टरमध्ये ICICI बँक मला आवडतो. ICICI बँकमध्ये जे करंटली नंबर्स आलेले आहेत 4th क्वार्टरचे आणि FY22ची खूपच चांगली ग्रोथ त्यांनी रेकॉर्ड केलेली आहे. तर डेफिनेटली थोडासा स्टॉक जर का पडतो देखील शैलेश, तर मला असं वाटतं की ह्याच्यामध्ये ॲक्युमुलेट केलं पाहिजे. आणि दुसरी गोष्ट, जर का आपल्याला कॅश स्टॉक बघायचं आहे तर मला वाटतं CDSL हा एक असा स्टॉक आहे जो फारच अट्रॅक्टिव्ह दिसतोय. वरून 1500 1550 पासून तो आता 1200-1100 झालेला आहे. आता ज्याप्रमाणे IPOs येत आहेत, नवीन इन्व्हेस्टर्स DP अकाउंट्स उघडत आहेत, तर हा स्टॉक पण डेफिनेटली चांगला व्हॅल्यू स्टॉक होऊ शकतो जर का तुमच्याकडे 1-1.5 वर्षाचा टाइम फ्रेम आहे. मार्केट पुढचे 1-2 महिने वोलटाईल जरूर राहील, बट हा असा वेळ आहे जसं ह्याने माझे को पॅनलिस्टने सांगितलं की चांगल्या कंपनीज अशा खराब वेळी तुम्हाला ॲक्युमुलेट करायचे आहेत आणि त्याच्यामधनंच तुम्हाला पोर्टफोलिओ बनवायचं आहे. तर हे 2 स्टॉक्स मला वाटते सहज आज जर का खूपच पडले किंवा करेक्शन दिसलं तर डेफिनेटली एक बाईंग अपॉर्च्युनिटी डेफिनेटली दिसते. शॉर्ट टर्ममध्ये बेरिश आहे, लाँग टर्ममध्ये मला असं वाटतं की इंडियन इक्विटी मार्केट्स आउट परफॉर्म जरूर करेल. आणि जसं सगळ्यांना माहिती आहे 22 हे वर्ष चॅलेंजिंग होऊ शकतं, बट पुढच्या वर्षी डेफिनेटली इक्विटीज परत बाउन्स बॅक होतील. तर शॉर्ट टर्ममध्ये यूज द शॉर्ट टर्म नेगेटिव्हिटी टू बिल्ड द पोर्टफोलिओ आणि डेफिनेटली क्वालिटी बिझनेसेसमध्ये इन्व्हेस्ट करा.